पुढं आय-टीचं फ्युचर काय? तर आय-टीचं फ्युचर हे डेफिनेटली अजूनही ब्राईटच आहे. ज्यांना विश्वास बसत नाही ना, त्यांनी फक्त या गोष्टीचा विचार करावा. आय-टी हे फक्त सॉफ्टवेअर रिलेटेड फील्ड हां. आणि प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामाची फक्त यादी करावी. आता आजकाल मोबाईल, इंटरनेट याच्याशिवाय तर कोणी राहूच शकत नाही. हां. जवळपास अन्न, वस्त्र, निवारा याच्यासोबत चौथी मूलभूत गरज ते बनलेल्या आहे. बरोबर. आपण डेली काय काम करतोय, सोशल मीडिया वगैरे हे तर आहेच. हां. त्याच्यामध्ये बराचसा वेळ आपण इन्व्हेस्ट करतोच त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर समजा आपल्याला कुठे ट्रॅव्हल करण्यासाठी तिकीट बुक करायचं आहे, आपली बँकेची कामं आहेत, आपली मेसेजिंगची कामं आहेत, आपली हां. फोटो व्हिडिओची कामं आहेत. ही सगळी कामं कशाच्या थ्रू होत आहेत? ती कुठल्या ना कुठल्यातरी सॉफ्टवेअरच्या करेक्ट, थ्रूच होत आहेत. करेक्ट. आय-टीचं फ्युचर ब्राईट आहे सांगण्यासाठी फक्त एकच उदाहरण मला द्यायचं आहे. 1 ते दीड वर्षापूर्वी हां. फक्त 2च दिवस, 1 का 2च दिवस जे Microsoft आहे, जे आहे तर ती ऑपरेटिंग सिस्टम आहे, पण हां. चला सामान्य व्यक्तीसाठी आपण असं म्हणूया, ते एक सॉफ्टवेअर आहे. हां. ऑपरेटिंग सिस्टम आहे. फक्त 2च दिवस Microsoft Windows OS ती हां. बंद पडली होती. जग लिटरली हां. 50 वर्ष मागे गेलं होतं. एअरपोर्टवरती हाताने लिहून त्या हां. फ्लाइटचे तिकीट्स देण्याची वेळ आली होती. एवढं आपण आपल्या सॉफ्टवेअर्सने सराउंडेड आहे बरोबर. आणि जगभरातल्या सगळ्याच व्यक्ती, मी फक्त म्हणत नाही आपल्या भारतात आहे. हं. सो एवढी आजकाल आपलं जे लाईफ आहे ना, ते सॉफ्टवेअरवरती डिपेंडंट झालेलं आहे. हां. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्याला रनिंग पण ठेवायच्या, त्याच्यामध्ये अपग्रेडेशन पण येणार आहे, याच्यामध्ये फ्युचरमध्ये ग्रोथ पण हं. होणार. त्याच्यामुळे आपल्याला आय-टीचं फ्युचर हे चांगलंच आहे.